श्री स्वामी समर्थ. तुमका सगळ्यांका आजचो दिवस एकदम मस्त जाऊन देत. तर आता मी उठले, बघूया आता पुढे काय काय करते. माझा दादा इलो आज चाय घेऊन. चाय बघून ना, चाय दुधाची कोरी आणू. घराकडे येल्यावर या बघून समाधान. हा येते. यावा तुम्ही पण बासुंदी चाय पिऊ. दादा स्पेशल चाय पिया लाव. तोपर्यंत बाबा माझे इले होते गावाक. तर त्यांका दादा सोडूक गेलो आता रेल्वे स्टेशनला. मुंबईक जातात. आयचीच मोठी दिसतीच. ही बघ, ही आमच्याकडे माशेवाली इली. आपण ही काय एकदम चिरकुटा घेऊन इली. बरं दिसत आहे तिच्यात ना, दिसतात बरे. आता म्हटलं नाश्ता करून घेऊया. तर नाश्ता काहीन केला ना, भाकरी आणि अंड्याची पोळी. येवा तुम्ही पण. जरा दादाचे मासे बघून येते. माशांसाठी आम्ही असा केलेला. हे बघा मासे, बघूया दिसतात काय. असे मासे आहेत. आत्ता जर दाखवले ना, त्या टाकीमध्ये केलेला होता. आता तुमका दुसरा दाखवते. दुसरा थोडा मोठा केला तर आमच्या परसवाच्या बाहेर. तर ता बघा आता कसा. आता तुमका हे बघा, इकडे अजून एक दुसरा आमचा. तर तिकडे दाखवते. हे बघा, यातले मासे कदाचित दिसूचे नाही दिसणार. आणि ह्या बघ, ह्या पण या खा. पण ह्याच्यातले मासे आम्ही त्या दिवशीच पाठवले मुंबईक. त्यामुळे ह्या रिकामी. आपल्या घराकडे गेल्यावर जा काय फिलिंग असताना, तरी मी आपल्या जवळच राहते. जास्त लांब पण नाही. पण शेवटी आपला घर तर आपला घर. इकडे पण आमचं जर ग्रीन वगैरे लावलेला आहे ना, त्या थंडीसाठी आहे. बाहेर पोरगे बसतात ना, त्यामुळे. आता मी जाऊन येते जरा बाजारात ना, कारण मगाशी जे काय मासे इले होते ते काय माका आवडले नाही. आणि मामा पण इलो, त्यामुळे बघूया काय माका भेटता. आता मामासाठी घेऊन येते. बाबा बसलास बरा ना? आहे काय गेली? हा येते दुकानात जाऊन येते. थंडी लागता. हा. तर ह्या माझ्या मावशीचा घर. प्लास्टर बिस्टरचा काम जोरात चालू आहे, कारण मावशीच्या लेकीचा लगीन ना, त्यामुळे जोरदार तयारी चालू आहे. आणि ही आमची सुंदर अशी नदी. तर इकडे आम्ही येतो पोहूक. मेडिकलला इलंय. थोडासा दादा नेमका फोन करून काय तर देऊ सांगितलेलं. आता त्याचे घेतलंय आणि आता जात आहे दुकानात. तर दुकानात आईन पण काय दिलं ना, लिस्ट ती घेत आहे. आणि हे बाजूकच त्यांचा चिकन सेंटर आहे, त्यांना चिकन घेत आहे.
आणि जाते घराकडे. सांगितलेला सगळा सामान घेतलं आणि आता लावले पिशवी गाडीत आणि जाते आता घराकडे. तर आता वाजलो 1 आणि माझी नुकतीच अंघोळ झाली. एवढी आमच्याकडे थंडी आहे ना की आंघोळ नकोच वाटत होती, तरी पण केले. कपडे धुतलंय, सुकत घातले आणि आता असंच जरा फिरत होते. तर जेवणात हा सुका चिकन, रस्सो पण हा, डाळ पण केला ना आणि भात. तर आता आम्ही जेवताव, तुम्ही पण येवा जेवक. तर आता वाजले 4 आणि मी जाते वैभववाडीत. जरा काम आहे आमचं, बघू जाऊ. आई पण सोबत. जाता जाता हय माझा कॉलेज आहे वैभववाडी रोडला, जिकडे मी 11वी-12वी केले. तर आईक म्हटलं जरा गाडीवरनं उतर, जरा वेळ हे थांबलंय. थोडेसे आठवणी जागे झाले. 2 मैत्रिणींची माका भरपूरच आठवण इली, प्राजक्ता आणि आरती. भरपूर मजा केला आम्ही या कॉलेजला असताना. वैभववाडी तिला आणि या काम होता, मावशीन मोबाईल दिलेला आणि त्याच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झालेलो. तर तो मोबाईल शॉपीत दाखवलंय आणि बाहेर इलंय आणि माका शेकवाल्याची गाडी दिसली. आईक म्हटलं कधी बदाम शेक पिलंस? आई म्हणता नाही. म्हटलं चल, दोघांनी एक बदाम शेक घेतला, पिलाव. जरा जीव थंड झाल्यासारखं वाटलं. ऊन भरपूर लागतं त्यामुळे 4 वाजले तरी पण ऊन बाहेर भरपूरच आहे. तर आता निघताव जिकडे आमचा काम हा त्या दिशेन. भेटूया काम झाल्यावरती. रिटर्न येईपर्यंत जरा जास्तच टाईम लागलो, कारण वाजलेले 7:30 आणि आता मी येऊन थांबले लोऱ्यात. म्हटलं घरातल्यांका वडापाव घेऊया. तर आता मी वडापाव पार्सल घेतलंय आणि आता जाते आमच्या घराकडे. तर असं होतो आजचा दिवस. व्हिडिओ आवडलो तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.